मित्रांनो, पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय 10 शेळ्या आणि 1 बोकड ही योजना राबवली जात आहे. या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे कोणते आहेत आणि या योजनेसाठी कोण फॉर्म भरू शकतो, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेसाठी काही महत्त्वाच्या टिप या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. ते सुद्धा आपण बघूया. टिप नंबर 1. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबाद व संगमनेर या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. टिप क्रमांक 2. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व तसेच पैदास क्षमता आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येणार आहेत. टिप क्रमांक 3. लाभार्थी निवडताना 30% महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. तसेच मित्रांनो, लाभार्थी निवडताना काही निवडीचे निकष या ठिकाणी प्राधान्यक्रम म्हणजे उतरत्या क्रमाने देण्यात आलेले आहेत. ते सुद्धा आपण बघूया. जसे की दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंतची शेती आहे, असे शेतकरी या ठिकाणी पात्र असणार आहे. तसेच अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टरपर्यंतची शेती आहे, असे सुद्धा शेतकरी यामध्ये पात्र असणार आहेत. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार ज्यांचे स्वयंरोजगार केंद्रामध्ये नोंद आहे असे. त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी जे अंक 1 ते 4 मधील आहेत, अशा महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत. मित्रांनो, पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेसाठी काही महत्त्वाचे कागदपत्र आपल्याला लागणार आहेत. जसे की फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य. तर मित्रांनो, ज्या डॉक्युमेंट समोर स्टार करण्यात आलेले आहेत, म्हणजे ते डॉक्युमेंट तुम्हाला अनिवार्य असणार आहे. जसे की फोटो, ओळखपत्राची सत्यप्रत, 7/12, 8 अवतार, अपत्य दाखला नसल्यास स्वघोषणापत्र, तसेच आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक सत्यप्रत, त्यानंतर रेशन कार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, तसेच महत्त्वाचे म्हणजे एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी इथे पात्र असणार आहे. त्यानंतर 7/12 मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंब संपत्ती पत्र अथवा दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावर करारनामा. जर तुम्ही दुसऱ्याची जमीन भाडेतत्वावरती करून खात असाल, तर त्या ठिकाणी तुम्हाला करारनामा हा लागणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत. त्यानंतर मित्रांनो, इथे काही कागदपत्रे आहेत, जे की तुम्हाला अनिवार्य नाहीत, परंतु तुमच्याकडे जर असतील तर ते कागदपत्र द्यायसाठी सुद्धा काही हरकत नाही. तर जसे की दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास दाखला, बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र, वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत, शैक्षणिक पात्रतेचा दाखला, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव, नोंदणी कार्डाची सत्यप्रत, तसेच प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायाचित्र प्रत, या सर्व कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे. जसे की निवडीचे निकष, कागदपत्रे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजेच येणारे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.